मी कवी वादळकार नेहमीप्रमाणे आपल्याशी आज संवाद करण्यासाठी आलो आहे. खूप आनंद होते. बऱ्याच दिवसांतर आपण भेटत आहोत. आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आपल्या अंगावर रोमांच पावसाचे उभे राहतात आणि पावसासारखा आनंद नाही आणि कवितेसारखा सुद्धा आनंद नाही. म्हणून आपण नक्षत्राचं देणं काव्य मंचच्या वतीने वेगवेगळे उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत. त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याशी संवाद करत आहे. आपण नुकताच जानेवारीमध्ये बाप या विषयाचा प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशित केला. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपण प्रेम या विषयाचा प्रेम काव्य फुलोरा हे आपण सुंदर अशा प्रकारची पुस्तकाची निर्मिती केली. त्यानंतर आता नुकतंच 8 मार्चला आपण महिला दिनानिमित्त स्त्री या जीवनावरच्या काव्यसंग्रहाचं वेदनेचे फूल हे काव्यसंग्रह आपण प्रकाशित केला. तर यावेळेसुद्धा आपल्याला वेगवेगळे विषय देऊन तुमच्या लेखणीला धार मिळण्यासाठी आणि तुमच्या कवितेची मशागत होण्यासाठी आपण यावेळेस पाऊस हा विषय दिलेला आहे. तर सर्वांनी पाऊस या विषयाच्या कमीत कमी 4 ते 5 किंवा 6 कडव्यांच्या रचना पाठवायच्या. रचना पाठवताना त्याखाली आपलं नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर टाकून आपली रचना पाठवायची. अशा प्रकारे आपण दर महिन्याला आपण प्रातिनिधिक कविता संग्रह काढत असतो. त्याला मी प्रतिनिधी म्हणतो, कारण आपल्या सगळ्या सभासदांचा तो काव्यसंग्रह असतो म्हणून मी त्याला प्रतिनिधी म्हणतो. आपण या काव्यसंग्रहाविषयी जसे आपण चर्चा केली तशीच एक चर्चा आनंदाची म्हणजे आपल्या संस्थेला आता 25 वर्षे पूर्ण होत आहे. आपण रोप्या महोत्सवाकडे वाटचाल करत आहोत. तर यानिमित्त आपण दरवर्षी जी महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षे गाजत असलेली श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आपण दरवर्षी घेत असतो. या श्रावणी काव्य लेखन स्पर्धेलासुद्धा सर्वांनी श्रावण निसर्ग या विषयावरच्या कविता पाठवून या स्पर्धेमध्ये मानाचा भाग घेऊन हे संपादन करायचं. तसेच आपण 22 सप्टेंबर हा जागतिक कवी दिन साजरा करतो. योग असा आहे की यासुद्धा वेळेस आपण 22 सप्टेंबरला रविवारी 25वी श्रावणी काव्य मैफल, तसेच या ठिकाणी विविध पुरस्कार वितरण, नक्षत्र गौरव पुरस्कार वितरण, समाजभूषण, तसेच या ठिकाणी समाजसेवक साळवण रखमाई दबडे पुरस्कार, कविरत्न आणि नक्षत्र गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचं वितरण ठेवलेलं आहे. तसेच दिवाळी अंकाचं बक्षीस वितरण ठेवलेलं आहे आणि आपली मैफिल ठेवली आहे. त्या मैफिलीला सर्वांना मी निमंत्रण देतो. आपण तयारी करा. 22 सप्टेंबरला आपली श्रावणी काव्य मैफिल असणार आहे सकाळी 10 ते 5. तर त्याला आपण उपस्थित राहायचे आणि नवीन नवीन प्रयोग माझ्या मनामध्ये येत असतात. वेगवेगळे प्रयोग करण्याची माझी इच्छा असते आणि म्हणूनच आपण काय केलं आहे की यावेळेस जसं कविता थिएटरला आणून तिला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कारण लावणी जर थिएटरला आली आणि तिला जर प्रतिष्ठा मिळाली असेल तर कवितेलासुद्धा थिएटरला आणून तिला या ठिकाणी मान देण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून आपण यापूर्वीसुद्धा अनेक प्रयोग केले कविते थिएटरचे. तर यावेळेस आपण पाऊस आणि प्रेम या विषयावरचं आपण कविता मागवलेल्या आहेत. ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपल्या पाऊस आणि प्रेम याच्यावरच्या कविता पाठवायच्यात. त्याच्यामध्ये फक्त 27 कवींना संधी मिळणार आहे. अर्थात 27 नक्षत्रांना त्याचं पाठांतर कविता करायच्यात. आपल्याला चांगलं सादरीकरण करायचं आहे. पूर्ण हा बांधणीयुक्त असा कार्यक्रम असतो, थिएटर कार्यक्रम असतो. रसिकांना विनामूल्य असतो, परंतु हा कमर्शियल कार्यक्रम असल्यामुळं त्याला काहीतरी आपल्याला स्वागत मूल्य असतं. ते सांगितलं जाईल. ज्यांना सहभागी व्हायचे त्यांना मात्र शुल्कामध्ये या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे. तो थिएटरला कार्यक्रम होणार आहे पुण्यामध्ये. त्या कार्यक्रमाला आपण यायचे. गेल्या वेळेसुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. तर प्रेम आणि पाऊस या विषयाच्या कवितांचा कार्यक्रम, ज्याला आपण नाव देतो काव्यातील नक्षत्र, काव्याचे आविष्कार, हा थिएटर शो आपला आहे. त्या शोमध्ये आपण सहभागी व्हायचे. ज्यांना शक्य त्यांनी सहभागी व्हा. आपले कार्यक्रम सगळे कवींसाठी विनामूल्य गेले 25 वर्षे चालू आहे. आपले लवकरच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त 25व्या आपण सिल्वर ज्युबली साजरं करत आहोत. तर त्यासाठी सुद्धा 8वं अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्य संमेलनाची सुद्धा आपण तयारी सुरू केली आहे. तो कार्यक्रम आपला फेब्रुवारीमध्ये असेल दरवर्षीप्रमाणे. तर हे 8वं अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्य संमेलन यासुद्धा तुम्हाला सहभागी व्हायचे आणि सर्व या सहभागींना विनामूल्य सहभाग असतो. प्रत्येकाला स्मृतिचिन्ह असतं, प्रत्येकाला सर्टिफिकेट असतं, निवास, खाणे, जेवणाची सगळी व्यवस्था असते. फक्त आपण सहभाग घेऊन याचा आनंद घ्यायचा आहे आणि यासाठी फक्त आपली अटच असते प्रेमळ, ती म्हणजे आपण नक्षत्राचं देणं काव्य म्हणजेचे सन्माननीय सभासद असावे.
आता ज्या सभासद झाले परंतु त्यांचे सभासद संपत आलेले आहेत किंवा संपले आहेत त्यांनी आपली अजी वर्गणी 2,000 रुपये पाठवावे आणि द्विवार्षिक वर्गणी 500 रुपये पाठवावे. ज्यांना जी शक्य ती बरोबर पाठवायचे. आपला सभासद नंबर आपल्याकडे आहे. त्यासाठी आपले 2 फोटो मला पाठवायचे. ते तुम्हाला नव्याने आपल्या सभासद कार्ड बनवून पाठवले जाईल. अनेक उपक्रम आपण घेतले. हजारो काव्य मैफिली घेतल्या, शेकडो काव्य बैठका घेतल्या, अनेक काव्य शैली घेतल्या आणि कवींना लिहिता आणि बोलतं केलं. तर तुम्हीसुद्धा या संस्थेच्या भरभक्कम अशा या कार्यक्रमाला दरवेळेस प्रतिसाद देता. यावेळेसुद्धा द्यावं आणि ही कविते चळवळ अशा प्रकारे पुढं घेऊन जावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण कवितेशिवाय जगायचं म्हणजे काही खरं नाही आहे आणि खरं कवितेसारख्या जगामध्ये कुठंच आनंद नाही. ज्याला कवितेने स्पर्श केला आहे त्यांचं आयुष्य तर सोनं झालं असं मला वाटतं. आणि नक्षत्राचं देणं काव्य मंचाच्या परिवारातील सदस्यांना कधीही कसली अडचण येऊ नये म्हणून मी सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो. आणि जो नक्षत्राशी जोडलेला आहे तो नक्षत्राशी जोडलेल्या माणसाला आयुष्यात कोणती दुःख राहत नाही हा माझा अनुभव आहे. आणि अनेकांनीसुद्धा तो अनुभव घेतलेला आहे. जो निष्ठावंत आणि प्रामाणिक जे काव्य मंचाशी राहिले त्यांची नक्कीच प्रगती झालेली आहे. आता काही आले गेले त्याचा विचार करून त्यांनी सोडून द्या, परंतु जे आहे त्यांनी प्रामाणिक निष्ठेने राहा आणि कट्टर नक्षत्र म्हणून या संस्थेची जोडला आहात तुम्ही. गेले 25 वर्षे माझ्याबरोबर अनेक मंडळी आहेत. त्यांचा खूप अभिमान वाटतो की आपण माझ्यासोबत आहात, जोडला आहात आणि या माय मराठीच्या सेवा करण्यासाठी आपण हिरारीने भाग घेता. संकटांनो याद राखा या कवीची गाठ आहे. त्यामुळं कवींनो घाबरायची गरज नाही. कारण कवीला जात नाही, कवीला धर्म नाही आणि कवीला आता सिग्नलसुद्धा नाही. त्यामुळे आपल्या पुढं थांबायची गरज नाही. आपली जोरदार प्रगती करायची आहे. लवकरच आपण जे उपक्रम हाती घेतलेले आहेत त्या उपक्रमाला आपण प्रतिसाद द्यावे एवढीच माझी अपेक्षा. आणि पुढच्या याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या उपक्रमांनी पुन्हा भेटूया. आज इथंच थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र.